धामणी खोऱ्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परखंदळे धुंदवडे ते गगनबावडा मार्गावरील काही गावांदरम्यान रस्त्याकडेला लाकूड, चिरा दगड, जनावरांच्या शेणाचे ढीग रचून ठेवले आहेत. त्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता आहे. मात्र त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं अक्षम्य दुर्लक्ष झाल्यानं जनतेतून संताप व्यक्त होतोय. धामणी खोऱ्यातून जाणारा परखंदळे गगनबावडा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीनं प्रमुख मार्ग असून तो मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत आहे. सध्या रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानं हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीनं सुलभ बनलाय. मात्र या मार्गावरील अनेक गावांदरम्यान रस्त्याकडेला लाकूड व्यापाऱ्यांनी लाकडं तोडून त्याचे ढीग टाकले आहेत. तसंच काहींनी चिरा दगड ठेवले आहेत. त्याचबरोबर शेण आणि इतर कचरा रस्त्याकडेला टाकलाय. त्यामुळे या मार्गावरून रात्री अपरात्री प्रवास करताना समोरून वाहन आल्यास रस्त्याचा अंदाज येत नसल्यानं लहान मोठे अपघात घडतायत. या मार्गावरून कोल्हापूर, गगनबावडा, कोकणातील शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक दुचाकी आणि चारचाकीसह अन्य वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात. मात्र सुरक्षेच्या दृष्टीनं कोणत्याच उपाययोजना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केल्या नसल्यानं जनतेतून नाराजी व्यक्त होतीये. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या रस्त्यावरील धोकादायक वस्तू आणि ढीग हटवण्याबरोबरच दिशादर्शक फलक लावावेत अशी मागणी होतीये. या मार्गावरून रात्रीच्या वेळी प्रवास करताना समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देता येत नाही. त्यातून धुंदवडे गावाजवळ लाकडांच्या ढिगाला धडकून युवराज पाटील या तरुणाचा अपघात झाला. त्यातून नागरिक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी होतीये.